एका पक्षाच्या नेत्यानं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर टीका करणं हा प्रकार आता महाराष्ट्राला नवा राहिलेला नाही. मात्र आपल्याच पक्षाचे आमदार जेव्हा आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर उघड उघड टीका करू लागतात तेव्हा वरिष्ठ नेत्यांनाही अशी प्रकरणं संयमानं हाताळणं भाग पडतं. कधी समजूत घालून तर कधी समज देऊन पक्षातला हा असंतोष दूर करावा लागतो. असंच काहीसं सध्या घडतंय शिंदेंच्या शिवसेनेत. विषय आहे साताऱ्याचा. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. बोलवलं नाहीये म्हणजे मला काय कोणाचा फोनही आलेला नाहीये आणि त्यापूर्वी पण खूप असे कार्यक्रम झालेले आहेत आणि मी गेलो पण नाही तिकडे. असं एवढं कन्सिडर मला करणं इतपत काय एवढं मोठं काय घडणार नाहीये तिकडे. कोणाला डावलून तिथं राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पक्षाच्या बैठकांची पक्षाच्या कार्यक्रमांची निरोप त्यांना दिलेले आहेत की दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, ते म्हणतील तर रुजवात सुद्धा आम्ही करू. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगलेल्या सत्ता नाट्याचा पुढचा अंक वाटावा असं हे नाराजी नाट्य शिंदेंच्या शिवसेनेत सुरू झालं. आपल्याच जिल्ह्यात आपली दखल घेतली जात नाही असं म्हणत आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर आमदार महेश शिंदे नाराज झाले आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या आपल्याच जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सगळे? नाही, बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, पर्यटन महोत्सव महाबळेश्वरचा एवढा मोठा होता, त्याचं पण मला निमंत्रण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. तो झालेला त्यावेळेला पण मला काय बोलवलं नाही किंवा पाटणमध्ये कधीही साहेबांनी बोलवलं नाही, कराडमध्ये कधी. म्हणजे असा ही पहिलीच वेळ नाही आहे, हे पहिल्या दिवसापासून असंच आहे आणि त्याची मला सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही. महेश शिंदेंच्या म्हणण्यानुसार त्यांची ही नाराजी केवळ एका घटनेपुरती मर्यादित नाहीये, तर या नाराजीलाही एक इतिहास आहे. दुसरं म्हणजे आपण ज्या पक्षाचे आमदार आहोत त्या शिवसेनेत शिवसैनिक राहिलेच कुठे असा एक गहन प्रश्न त्यांना पडलाय. तर जिल्हा पातळीच्या कुठल्याही कार्यक्रमात माझे फोटो कधीच नाही आहेत आणि माझी पण अपेक्षा नाहीये. माझ्या मतदारसंघापुरतं मी मर्यादित माणूस आहे. नाराज व्हायला शिवसैनिक हायते कुठं एवढंच मला फक्त सांगा. जिल्ह्यात पहिली गोष्ट, जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलाच का. आता आपल्याच पक्षाचे आमदार आपल्याच नेत्याबाबत अशी जाहीर नाराजी व्यक्त करत असल्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना शक्य तितक्या सभ्य भाषेत समजूत काढण्याची वेळ आली. सिनियर मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शरद कणसे म्हणून एक अनुभवी संपर्क प्रमुख तिथे आहेत. त्याच्यामुळे कोणाला डावलून तिथं राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. शिवसेना तिथं जिल्हा परिषदेमध्ये किती आहे हे शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना नाहीच आहे असं सांगणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर मला काही स्टेटमेंट करायची नाही. तर पक्षाच्या कार्यक्रमाची आमंत्रणं मिळत नाहीत हा दावा खोडून काढत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आपल्याच आमदारांना आपल्याच पक्षातल्या शिस्तीची आठवण करून दिली आहे. मी नेहमी पदाधिकाऱ्यांनी विचारलं की आमदार महेश शिंदे साहेब येणार आहेत का. माझ्या कार्यालयाला विचारलं, बाबा निरोप दिलेला आहे का. तर प्रत्येक वेळी त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयाकडं पक्षाच्या बैठकांचे पक्षाच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिलेले आहेत की दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, ते म्हणतील तर रुजवात सुद्धा आम्ही करू. पण रुजवात करण्यासारखी ही गोष्ट नाही. पण मी नेहमी म्हणतो तसं पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे. पक्षाचे काही नियम असतात, पक्षाची काही कार्यप्रणाली असते, काही कार्यपद्धती असते, ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. आपल्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी आपल्या नेत्यांना आपल्याच पक्षाकडून निमंत्रण देण्याची गरज नसते असं सांगत शंभूराज देसाईंनी महेश शिंदेंना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला. काही बॅनरवर महेश शिंदे साहेबांचे फोटो नाहीत, पण मी खात्री केल्यानंतर काही बॅनरवर आहेत आणि काही बॅनरवर नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा मी आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलं की तुम्ही स्वतः आमदार महेश शिंदे साहेबांशी बोला. त्यांचा संपर्क नाही झाला तर त्यांच्या कार्यालयाशी बोला आणि आमदार महेश शिंदे साहेबांना कार्यक्रमाची कल्पना द्या. त्यामुळं आता त्यांना तर कल्पना आहे, सभा आहे त्याची, ती येतील असं आम्हाला वाटतंय. पण ते जर तुम्हाला म्हटले असतील येणार नाही तर हा मग त्यांचा शेवटी विषय. आता ही भूमिका त्यांनी घ्यायची आहे. महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पहिला जाहीर खटका उडाला तो म्हणजे सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये. महेश शिंदेमुळेच आपल्या सभासदांनी
भाजपला मतदान केल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. मूळचे भाजपचे असणारे महेश शिंदे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले. कोरेगावची जागा शिवसेनेच्या वाटेला जाणं हे त्यामागचं कारण होतं. मात्र त्यांच्या पत्नी या भाजपातच राहिल्या आणि सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष देखील झाल्या. त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे नाराजी नाट्य आणि त्यानंतर आता महेश शिंदे यांना देखील शिवसेनेमध्ये आपलेपणा वाटत नसल्याचं हे दिसून येत आहे. आणि शिवसेनेनं बघितलं तर पालकमंत्री गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहेत. तसं पाहिलं तर हा जे जिल्हा परिषद सदस्य संख्येचा जो आकडा आहे तो किमान 30 पर्यंत तरी गेला पाहिजे होता. तर पालकमंत्र्यांचं तसं काही सदस्य संख्या वाढीसाठी कोणते प्रयत्न केले दिसत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. मग आज बॅनरवर माझा फोटो असला काय आणि नसला काय मला काहीच फरक पडत नाही. मी स्वतःच्या जीवावर निवडून येणारा आमदार आहे असे महेश शिंदेने स्पष्टोक्ती केली आहे. तर आपल्या मित्रपक्षातलं हे नाराजी नाट्य पाहणाऱ्या भाजपनं महेश शिंदेच्या पाठीशी उभं राहण्याचा आपलेपणा दाखवला. आता महेश शिंदेची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून महेश शिंदेचे हितचिंतक आम्ही आहोत. आमच्या सहकारी पक्षाचे आमदार आहेत, आमचे मित्र आहेत आणि तेव्हा ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू. साताऱ्यातल्या या प्रकरणामुळे शिवसेनेची अवस्था आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीप्रमाणे झाली. आता भविष्यात महेश शिंदे आपले ओठ बंद ठेवतात की पक्षाला कारवाईचे दात दाखवण्याची वेळ येते हे लवकरच कळेल. वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.